हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. प्रियांकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण मस्त इडली सांबर बनवणार आहे. चला तर मग सर्वप्रथम 5 वाटी तांदूळ व 1 वाटी उडीद डाळ व 1 छोटा चम्मच मेथीदाणे हे सर्व 7 ते 8 तास भिजत घालावे. त्यानंतर ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये मीठ टाकून ते मिक्स करून ते फर्मेंटेशनसाठी ठेवावे. फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच खाण्याचा सोडा टाकून मिक्स करून थोडं पाणी टाकावे व ते मिक्स करावे. नंतर इडली पॉटमध्ये पाणी टाकून त्याला उकळी आल्यानंतर इडलीच्या प्लेटमध्ये मिश्रण टाकून ते 10 मिनिट वाफवण्यासाठी ठेवावे व ते वाफवल्यानंतर थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने एक एक इडली काढून घ्यावी. अशा प्रकारे मस्त सॉफ्ट इडली तयार आहे. आता आपण त्यासोबत खाण्यासाठी सांबार बनवूया. सर्वप्रथम 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून व ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून 1 छोटा बारीक कांदा आणि आलं लसूणची पेस्ट टाकून ते मस्त लालसर होऊ द्यावे व नंतर त्यामध्ये लाल मिरचीचे 4-5 तुकडे टाकावे. 1 मोठ्या टमाटरची पेस्ट टाकून तो मसाला 5 मिनिट होऊ द्यावा आणि नंतर त्यामध्ये हळद तिखट सांबार मसाला टाकून मिक्स करून त्यामध्ये 1 छोटा चम्मच गूळ टाकून परत मिक्स करावे. नंतर त्यात अर्धा कप गरम पाणी टाकून त्याला उकळी आल्यानंतर शिजवलेली डाळ टाकून ते मिक्स करावे. आपल्याला घट्ट पातळ जसे पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकून व चवीनुसार मीठ टाकावे व उकळी आल्यानंतर गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. अशा प्रकारे मस्त चटपटीत सांबार व सॉफ्ट इडली तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.